तर ही आपल्यासमोर जी आत्ता रेडी इडली सांबार चटणीची प्लेट दिसतीये, ह्याच्यामागे काय काय कष्ट आहेत ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे इथे मी 2 वाटी रवा, इडली रवा आणि 1 वाटी उडीद डाळ भिजत घातली होती. जर इडली उद्या करायची असेल तर आदल्या रात्री डाळ आणि रवा भिजत घालायचं. सकाळी उठल्यानंतर ते दळून ठेवायचं आणि मग संध्याकाळी पीठ फुगल्यानंतर इडली करायची, अशा स्टेप्स असतात. तर इथे जराशी मी मोठंच पातेलं घेतलं कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, पीठ फुगतं जास्ती आणि इथे आता आपण दळायला चालू करायचं आहे. तर इथे आता मी सगळ्यात आधी उडीद डाळ दळून घेते आहे. उडीद डाळ दळताना तुम्ही पाणी घालू शकता, पण कुठलं पाणी घालायचं? जे उडीद डाळीच्या पातेल्यामध्ये दिसतंय एक्स्ट्रा पाणी, तेच यूज करायचं, म्हणजे अगदी कापसासारख्या इडल्या होतात. आता इथे अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते, जी काल डाळ दळताना माझ्यासोबत घडली. ती म्हणजे मी इथे डाळ दळताना जास्त पाणी घातलं नव्हतं, थोडंसं पाणी घातलं होतं. मला असं वाटलं की ते इनफ होईल त्यासाठी, आणि जो काय मोठा मिक्सरमधनं आवाज झाला आणि मी लगेच मिक्सर बंद केला आणि इथे पहिले पाणी ॲड केलं. मला 2 मिनिटं समजेच ना की असं काय झालं. मी परत पाणी ॲड केल्यानंतर ते व्यवस्थित दळलं गेलं. हे आपल्याला एकदम फाईन, म्हणजे एकदम पेस्ट असं दळायचं असतं. त्यामुळे एकदम मऊ असं पीठ दळून घ्यायचं आणि ते ह्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं. आता इथे रवा दळताना एक्झॅक्टली अपोजिट करायचं. रव्याला वरनं अजिबात पाणी नाही घालायचं, नाहीतर ते खूप पातळ होईल आणि तुम्ही नंतर काहीच करू नाही शकणार. जेवढं रव्यामध्ये पाणी आहे तेवढं इनफ होतं, तरीसुद्धा ते पातळच होतं. त्यामुळे रव्याला वरनं दळताना पाणी अजिबात घालू नका. हे बघा, इथे आता मी हा रवा दळलाय. इथे अजिबात पाणी नव्हतं, तरी ह्याची फ्लोइंग कन्सिस्टन्सी होते. आणि आता इथे काय करायचं, आपलं सगळं दळून झालं डाळ आणि रवा, की हे असं सगळं एकत्र मिक्स करायचं मोठ्या पातेल्यामध्ये आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून हे फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं. तर आता इथे आपण मीठ घातल्यानंतर हे सगळं मिक्स करायचं आणि मग ठेवून द्यायचं फर्मेंटेशनसाठी. आता ऊन एकदम कडक पडतंय, त्यामुळे पीठ छान फुगतं, नाहीतर तुम्ही उन्हात पण ठेवू शकता, म्हणजे ते अजून जास्ती चांगलं फुगेल. तर सांबारसाठी इथे मी आता अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे, थोडीशी अर्धी वाटीच्या थोडीशी वर होती. आणि इथे मुगाची डाळ घेतली आहे, मुगाची डाळ थोडीशी घातली आहे. आणि इथे कांदा, गाजर, मटार आणि कढीपत्ता घेतला आहे. तर ह्यातला आपल्याला कांदा जो आहे तो डाळीसोबतच मिक्स करायचा आणि तो शिजायला तशीच ती डाळ ठेवून द्यायची. आणि डाळीच्या वरती एक छोट्याशा प्लेटमध्ये गाजर, मटार आणि बटाटा शिजायला ठेवून द्यायचं. कारण काय होतं, हे जर आपण नंतर शिजवायचं म्हणलं तर त्याला खूप वेळ जातो, त्यामुळे डाळीबरोबर हे पटकन शिजतं आणि ह्याची टेस्ट पण डाळीला चांगली येते. आता इथे माझा हा छोटा आहे मधला फ्लेम, त्यामुळे इथे मी याला 4 शिट्ट्या करून घेणार आहे. तर आता इथे घरच्या घरी सांबार मसाला कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत. इथे हे सगळं सांबार मसाल्यासाठी लागणारं साहित्य आहे. मी तुम्हाला एक एक स्टेप जे घालणार मी ते सगळं स्टेप बाय स्टेप दाखवते. तर इथे सगळ्यात आधी धणे घालायचे. धण्याची जी वाटी आहे माझ्याकडे छोटी आहे, त्याच मापाने मी सगळ्या डाळी आणि बाकी सगळं साहित्य घेतलं आहे. तर हे सगळं आपल्याला ड्राय रोस्ट करायचं आहे. तर सगळ्यात आधी ते धणे ड्राय रोस्ट करते मी. धण्यातून थोडासा वास यायला लागला, अरोमा, की काढून घ्यायचे धणे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण घालणार आहोत हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ आणि उडीद डाळ. तर आता ह्या डाळी इथे ड्राय रोस्ट करून घ्यायच्या. डाळी रोस्ट व्हायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे ह्या डाळी सगळ्या रोस्ट करून झाल्या की पुढच्या स्टेपला जायचं. इथे आता घालायचे जिरे आणि मेथीचे दाणे. आता इथे नेक्स्ट स्टेपमध्ये मी मोहरी घातली आहे. मोहरी थोडीशी घालायची, ती पण थोडीशी फ्राय करून घ्यायची आणि काढून ठेवायची. आता ह्याच्या पुढच्या स्टेपमध्ये कढीपत्त्याची पाने घालायची, त्यानंतर मिरे आणि लाल मिरची घालून घ्यायची. हे सगळं रोस्ट करून घ्यायचं आणि एकदम शेवटी जेव्हा आपण गॅस बंद करणार तेव्हा हळद आणि हिंग घालायचं आणि लगेच गॅस बंद करून टाकायचा. तर इथे चटणीसाठी मी ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, डाळ घेतलंय, जिरं आणि हिरवी मिरची घेतली. तर हे सगळे जिन्नस आहेत ते 1 बाय 1 ह्याच्यामध्ये घालायचे आणि थोडंसं पाणी घालून चटणी एकदम मऊ पेस्टमध्ये करून घ्यायची. या चटणीला भरून फोडणी घातली आहे मी आणि इथे तुम्ही बघू शकता आपली चटणी अशी मस्त रेडी होते.
आता जे सांबार मसाल्याचं आपण सगळं ड्राय रोस्ट करून घेतलं होतं त्याला असं मी ग्राइंड करून घेतलं आहे. एकदम फाईन पावडरमध्ये त्याला ग्राइंड करायचं आणि इथे आपला घरगुती मस्त असा सांबार मसाला तयार होतो. इथे तुम्ही बघू शकता पीठ मस्त फुगलंय, त्यामुळे आपल्या इडल्या आता खूप छान होतील. ह्याच्या एकदम हलक्या हलक्या इडल्या होतात पीठ फुगलं की. तर आता काय करायचं, हे जे पीठ आहे मोठ्या पातेल्यातलं ते छोट्या पातेल्यात ट्रान्सफर करून घ्यायचं थोडंसं आपल्याला जेवढं लागतंय आणि त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. मीठ घातल्यानंतर हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग इथे आता आपण इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, फुल डिटेल्ड व्हिडिओ बनवला आहे मी खास तुमच्यासाठी, काहीही कन्फ्युजन नको व्हायला म्हणून. हा व्हिडिओ बघून तुम्ही खूप छान असं इडली सांबार चटणी बनवू शकता विथ सांबार मसाला होममेड. आता आपलं तेल लावून झाल्यानंतर ह्या इडली पात्रामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे. ते पीठ थोडंसं कमी घालायचं म्हणजे इडलीला फुगायला जागा राहते. सगळ्या इडली पात्रांमध्ये पीठ घालून झालं की ते सेट करायला लागतं. सगळ्यात आधी खालती ज्याला बेस नसतो ते सगळ्यात खाली ठेवून त्याच्या वर असे हे अरेंज करायचे आणि जे होल्स असतात ते इडलीवर घ्यायचे म्हणजे त्याची वाफ आहे ना खालची इडली शिजते. आता इथे हा माझ्याकडे मोठा कुकर आहे, ह्याच्यामध्ये आम्ही नेहमी इडल्या करतो. तर ह्याच्यामध्ये हे खालती जास्त पाणी घालायचं आणि वरच्या टोपणाची शिट्टी काढून ठेवायची. आता इथे व्यवस्थित इडली पात्र आतमध्ये ठेवून दिलं की इथे कुकरचं झाकण लावून घ्यायचं. शिट्टी काढली आहे, आठवणीनं शिट्टी काढून ठेवायची आणि मोठ्या गॅसवरती ह्याला 20 मिनिटं उकडून घ्यायचं. काही कारणास्तव माझ्या ज्या सांबार मी बनवतानाच्या जे व्हिडिओ क्लिप्स होत्या त्या डिलीट झाल्या, त्या रिकवर होत नाही आहेत आता. त्यामुळे मी मध्ये रेसिपी पूर्ण लिहून टाकली आहे, ती तुम्ही नक्की बघा आणि त्या पद्धतीनं सांबार नक्की करून बघा. इथे आपल्या इडल्या 20 मिनिटानंतर कुकर उघडून मी बघितल्यावर असा कापसासारख्या इडल्या रेडी झाल्या आहेत. तुम्ही पण नक्की हा व्हिडिओ बघा आणि अशा पद्धतीनं तुम्ही इडली सांबार चटणी नक्की करून बघा, खूप सुंदर होईल. आणि ह्याच्यामध्ये मी सांबार मसाला रेसिपी आणि इडलीचं पीठ कसं बनवायचं, डाळ रवा कसा घ्यायचा, किती वेळ ठेवायचा, कसा दळायचा, सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कमेंट्स करून सांगा मला कसा वाटला माझा व्हिडिओ, इडली सांबार चटणीची रेसिपी कशी वाटली आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.